नमस्कार विद्यार्थियों, मी शालिनी आहे. आज आपण चतुर्भुज हा नवा विषय जाणून घेणार आहोत. रोजच्या किती वस्तू चतुर्भुजासारख्या आकाराच्या असतात हे तुम्ही कधी पाहिले आहे का? हे चौरस्सी आकार आपल्या दैनंदिन जीवनात सर्वत्र असतात, जसे फर्निचर, आपल्या डायनिंग टेबल, कॉफी टेबल किंवा बुक शेल्फचा विचार करा. यापैकी बरेच आयताकृती किंवा चौकोनी आहेत. दोन्ही प्रकारचे चतुर्भुज स्क्रीन, आपल्या फोन, संगणक आणि टीव्हीवरील स्क्रीन सामान्यतः आयताकृती चतुर्भुज असतात. इमारती, खिडक्या, दरवाजे आणि फर्जीच्या टाइल्स बऱ्याचदा चतुर्भुज असतात, ज्यामध्ये आपण राहतो आणि काम करतो. अशा रचना तयार करण्यास मदत कला आणि डिझाईन. जमिनीवरील टाइल पासून ते पुस्तके आणि नियतकालिक काच मांडणीपर्यंत चतुर्भुज नमुने आणि डिझाईन मध्ये दिसतात. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण जाणून घेऊ शकाल चतुर्भुज आणि त्याचे गुणधर्म. चतुर्भुजाचे अंतर्गत व बाह्य बिंदू. उत्तल आणि अवतल चतुर्भुज. तर चतुर्भुजाचा कोन योग गुणधर्म. या धड्यातील कीवर्ड: चतुर्भुज, इंटीरियर पॉइंट्स, बाह्य बिंदू, अवतल चतुर्भुज, उत्तल चतुर्भुज, जटिल चतुर्भुज. कंडरीशा, शिरेबिंदू. चतुर्भुज. चतुर्भुज हा एक बंदिस्त आकार आणि एक प्रकारचा बहुभुज आहे, ज्याच्या चार बाजू, चार शिरोबिंदू आणि चार कोन असतात. हे चार नॉन कोलिनल बिंदू जोडून तयार केले आहे. चतुर्भुजाचे गुणधर्म. त्याच्या चार बाजू आहेत: ए बी, बी सी, सी डी आणि डी ए. त्याचे चार टोक आहेत: बिंदू ए, बी, सी आणि डी. त्याच्या चार कोन आहेत: अँगल ए बी सी, अँगल बी सी डी, अँगल सी डी ए आणि अँगल डी ए बी. अँगल आणि अँगल ए बी हे शेजारचे कोन आहेत. अँगल ए आणि अँगल सी हे परस्पराविरोधी कोन आहेत.
ए बी आणि सी डी या विरुद्ध बाजू आहेत. ए बी आणि बी सी या रोजरच्या बाजू आहेत. आता आपण चतुर्भुजचे अंतर्गत आणि बाह्य बिंदू पाहू. चतुर्भुज ABCD वर एक नजर टाका. चतुर्भुज ABCD मध्ये आत, बाहेर आणि चतुर्भुजावर काही बिंदू असल्याचे आपण पाहू शकतो. चतुर्भुजाच्या आत असलेल्या S आणि R बिंदूंना अंतर्गत बिंदू म्हणतात. चतुर्भुजाबाहेर असलेल्या Q, T आणि P या बिंदूंना बाह्य बिंदू म्हणतात. बिंदू E चतुर्भुजावर पडलेला आहे. आता आपल्याला उत्तल आणि अवतल चतुर्भुज दिसतील. उत्तल चतुर्भुज प्रत्येक आतील कोन 180 डिग्रीज पेक्षा कमी असतो व दोन विकर्ण चतुर्भुजाच्या बंद जागेत असतात. अवतल चतुर्भुज एक आतील कोन अँगल 180 डिग्रीज पेक्षा मोठा असतो आणि एक विकर्ण आकार बाहेर असतो. गुंतागुंतीचे चतुर्भुज चतुर्भुजाला स्वच्छेदक बाजू असतात. आता आपण चतुर्भुजाचा कोन योग गुणधर्म जाणून घेऊ. चतुर्भुज एक बहुभुज आहे ज्याला 4 शिरोबिंदू आणि 4 बाजू 4 कोनांना वेढलेल्या असतात आणि सर्व कोनांची बेरीज 360 डिग्रीज असते. जेव्हा आपण चतुर्भुजाकडे विकर्ण काढतो तेव्हा ते दोन त्रिकोण तयार करते. या दोन्ही त्रिकोणाची कोनाची बेरीज 180 डिग्रीज आहे. त्यामुळे चतुर्भुजाची एकूण कोनाची बेरीज 360 डिग्रीज असते. चतुर्भुजाच्या कोनयोग गुणधर्मानुसार चारही अंतर्गत कोनाची 360 डिग्रीज अंश असते. म्हणजेच अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल्स टू 360 डिग्रीज. आता चतुर्भुजाचा कोनयोग गुणधर्म समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवू. एक्झाम्पल 1. चतुर्भुजाचे 3 कोन 60, 80 and 180 डिग्रीज आहेत. चौथा कोन शोधा. द्रवण दिलेल 3 कोन A is equals to 60, B is equals to 80
आणि C इज इक्वल्स टू 120. आपल्याला माहित आहे की चार कोणाची बेरीज 360 डिग्रीज आहे. म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल्स टू 360 डिग्रीज. आता आपल्याला मिळणारी मूल्ये बदलून या. 60 डिग्रीज प्लस 80 डिग्रीज प्लस 120 डिग्रीज प्लस D इज इक्वल्स टू 360 डिग्रीज. 260 degrees plus D is equals to 360 degrees. D is equals to 360 degrees minus 260 degrees. D is equals to 100 degrees. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू. उदाहरण 2. चतुर्भुजामध्ये कोण XO x degree into x plus 10 degrees, x plus 20 degrees and x plus 30 degrees. कोण शोधा. उपाय दिलेल चार कोण म्हणजे x degrees, x plus 10 degrees, x plus 20 and x plus 30 degrees. समजा A is equals to x degrees, B is equals to x plus 10 degrees, C is equals to x plus 20 degrees and D is equals to x plus 30 degrees. आपल्याला माहित आहे की चार कोणाची बेरीज 360 डिग्रीज आहे. म्हणजेच अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D is equals to 360 डिग्रीज. आता आपल्याला मिळणारी मूल्ये बदलून घ्या. x degrees plus x plus 10 degrees plus x plus 20 degrees plus x plus 30 degrees is equals to 360 degrees. X plus 10 plus x plus 20 plus x plus 30 is equals to 360 degrees. 4x plus 60 is equals to 360 degrees. 4x is equals to 360 minus 60. X is equals to 300 by 4. X is equals to 75 degrees. आता आपल्याला x is equals to 75 degrees चे मूल्य माहित आहे. उर्वरित कोण शोधा. x मूल्य बदलणे. A is equals to x is equals to 75 degrees. B is equals to x plus 10 is equal to 75 plus 10 is equals to 85 degrees. C is equals to x plus 20 is equals to 75 plus 20 is equal to 95 degrees. D is equals to x plus 30 is equals to 75 plus 30 is equals to 105 degrees. त्यामुळे 75 डिग्रीज, 85 डिग्रीज, 95 डिग्रीज, 105 डिग्रीज हे चार कोण आहेत.
आता आपण आणखी एक उदाहरण सोडवू. उदाहरण 3. चतुर्भुज हे कोण खालीलप्रमाणे आहेत. गुणोत्तर 2:3, 4:6. चार कोणापैकी प्रत्येकाचे मोजमाप शोधा. उपाय. दिलेल्या कोणाचे गुणोत्तर 2:3:4:6. चला कोण x असू घ्या. A is equals to 2x, B is equals to 3x, T is equals to 4x and D is equals to 6x आहेत. आपल्याला माहित आहे की चार कोणाची बेरीज 360 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजेच अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D is equals to 360 डिग्रीज. आता आपल्याला मिळणारी मूल्ये बदलून घ्या. 2x plus 3x plus 4x plus 6x is equals to 360 degrees. 15x is equals to 360 degrees. X is equals to 360 by 15. X is equals to 24 degrees. अशा प्रकारे कोण x is equals to 24 degrees. आता आपल्याला x is equals to 24 degrees चे मूल्य माहित आहे. x मूल्य बदलून उर्वरित कोण शोधा. A is equals to 2x is equals to 2x. 24 degrees is equals to 48 degrees. B is equals to 3x is equals to 3x into 24 degrees is equals to 70 degrees. C is equals to 4x is equals to 4x. 4 into 24 degrees is equals to 96 degrees. D is equal to 6x is equal to 6 into 24 degrees is equals to 144 degrees. त्यामुळे 48 degrees, 72 degrees, 96 degrees, 144 degrees. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. चतुर्भुज म्हणजे चार बाजू, चार शिरोबिंदू आणि चार कोन असलेली बंदिस्त आकृती. चतुर्भुजाच्या आतील बिंदूंना अंतर्गत बिंदू म्हणतात. बाहेरील बिंदू बाह्य बिंदू म्हणतात. उत्तरील चतुर्भुजे सर्व अंतर्गत कोन अँगल 180 डिग्रीज पेक्षा कमी असतात, तर अवतल चतुर्भुजाचे किमान एक आतील कोन 180 डिग्रीज पेक्षा जास्त असतात. गुंतागुंतीच्या चतुर्भुजांना परस्पराविरोधी बाजू असतात. कोनीय गुणधर्म. चतुर्भुजामधील आतील कोनाची बेरीज नेहमी 360 अंश असते.